नमस्कार. आत्मवंदन युनिक रेकी पाथमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण जाणून घेणार आहोत रेकी साधक म्हणजेच रेकी साधकाची वैश्विक ऊर्जा वाहकाचे रहस्य या व्हिडिओमध्ये आपण जाणणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता गुरु सद्गुरु सर्व देवी देवता साधू संत ऋषी मुनी नवग्रहादी देवता तसेच माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. पहा, रेकी साधक म्हणजे अनंत ऊर्जा जी प्रत्येकाच्या आरोग्यासाठी, शांतीसाठी आणि सकारात्मकतेसाठी उपयोगी ठरते. पहा की रेकी साधक म्हणजे ऊर्जावाहक. रेकी साधक विश्वातील ऊर्जा ग्रहण करतात, स्वतःहून ग्रहण घेऊन दुसऱ्याला पोहोचवतात. अगोदर स्वतःमध्ये ग्रहण करतात आणि ते दुसऱ्याला पोहोचवतात, म्हणजे ते रेकीचे साधक, रेकी वाहक म्हणून त्यांना संबोधले जाते. रेकी साधक औषध देत नाही किंवा कोणत्या प्रकारचा उपचार म्हणजे डायरेक्ट उपचार करत नाही, तर ते विना औषधी विना स्पर्श उपचार करत असतात. म्हणजे ते आपल्यातर्फे ब्रह्मांडातून ग्रहण केलेली ऊर्जा रुग्णाला पोहोचवून शारीरिक, मानसिक आणि आत्मिकदृष्ट्या त्यांच्यामध्ये संतुलन घडवतात, त्यांना सुदृढ आणि निरोगी सक्षम बनवितात. रेकी साधक फक्त एक रेकी साधक रेकी वैश्विक ऊर्जा ग्रहण करून ती रुग्णापर्यंत पोहोचवणारा एक माध्यम आहे. रेकी साधक ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्या हातातून ग्रहण करतात आणि रेकीची ऊर्जा सिम्बॉलद्वारे रेकी साधक रेकीचे प्रशिक्षण घेतात. त्याद्वारे त्यांची जीवनशैली पाहिली, त्यामध्ये त्यांना अनेक सिम्बॉल मिळतात, त्यावर ते अभ्यास करतात आणि त्या सिम्बॉलचा योग्य ठिकाणी वापर करून ते रेकी साधक रेकी रुग्णांपर्यंत पोहोचवितात. म्हणजेच काय की रुग्णांवर उपचार करण्यास उपयुक्त एनर्जी क्रिएट करतात. ज्याप्रमाणे अन्नमय कोश, प्राणमय कोश, मनमय कोश, विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश या स्तरावर ते कार्य करतात. रेकी उपचारकामुळे काय होतं, मन शांती लाभते, रोगांपासून मुक्ती होते आणि आत्मिक विकास साधला जातो. सूर्य जसा सर्वांना समान प्रकाश देतो, तसेच रेकी साधक प्रत्येकाला समान ऊर्जा देतात. नदी पाणी साठवत नाही. केव्हा तुम्ही पाहिले का नदीचं पाणी साठले? नदीचं पाणी सतत वाहत असतं. त्याचप्रमाणे रेकी साधक आपली ऊर्जा ज्या ज्या व्यक्तींना हवी रुग्णांना ती वाहत ठेवतात, म्हणजे त्यांना ते उपचार देतात. झाड सुद्धा बघा, झाड फळांनी फुलांनी फळलेले, ते स्वतःची फळं फुलं केव्हाच वापरत नाही, ती इतरांनाच ती वापरायला उपयोगी पडतात. तसेच झाड जेव्हा वाढतं त्याची सावली निर्माण, त्या सावलीचा वापर झाड स्वतःसाठी करतं का? नाही. रस्त्याने येणारे जाणारे जे वाटसरू आहे, लोक आहेत, त्यांच्यासाठी त्याचा फार उपयोग होतो. तसेच रेकी साधक इतरांच्या जीवनात प्रकाश आणतात. पहा, आरसा स्वच्छ असेल तरच चेहरा आपला स्पष्ट दिसतो आणि आरसा जर स्वच्छ नसेल तर आपला चेहराही स्वच्छ दिसत नाही. तो स्वच्छ दिसण्यासाठी आपण आरसा स्वच्छ करतो. त्याचप्रमाणे रेकी साधक नियमितपणे ऊर्जा शुद्ध करण्यासाठी आणि जितकी ऊर्जा गरजेची आहे त्यासाठी नित्य नियमाने ध्यान साधना करतात. त्यांची जीवनशैली कशी असते मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहे. म्हणजे रेकी साधक जितका शुद्ध ऊर्जाधारक तितकी ऊर्जा निर्मळपणे दुसऱ्यांपर्यंत पोहोचवितात. ज्याप्रमाणे खूप अंधारामध्ये आपण किंवा लाईट गेल्यानंतर आपण दिवा किंवा मेणबत्ती लावतो, त्या तेवढ्याशा छोट्याशा मेणबत्तीच्या प्रकाशाने किंवा दिवाच्या प्रकाशाने संपूर्ण रूम प्रकाशमय होते. त्याचप्रमाणे या रेकी साधकाचा हा छोटासा प्रयत्नही रुग्णाला त्याच्या जीवनातील सर्व अंधार दूर करून जीवनात प्रकाश निर्माण करण्यासाठी फार उपयुक्त आहे. म्हणूनच रेकी साधकाच्या बाबतीत असं म्हटलं ते सर्वे भवेन्तु सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वभद्राणी पश्यन्तु मा कश्चित् दुःखमाप्नुयात्. याचा अर्थ सर्वजण सुखी होत,
सर्व निरोगी राहो, सर्वजण शुभ पावोत आणि कोणाला कसलेही दुःख न हो. हा श्लोक म्हणजेच रेकी साधकाचा खरा हेतू आहे. रेकी उपचार हा कशा प्रकारे, तर वैश्विक ऊर्जा साधक धारण करून ती रुग्णाला देतात. हा एक उपचार प्रणालीचा पहिला भाग आहे. तसेच रेकी साधकाच्या हातातून वाहणारी ऊर्जा एखाद्याच्या आयुष्यात आनंद, आरोग्य आणि आशा निर्माण करते. रेकी साधक स्वतःवर विश्वास ठेवा. तुम्ही एखाद्याच्या आयुष्यातील अंधार दूर करणारा दिवा आहात. ज्याप्रमाणे दिवा जरी छोटा असला तरी त्याचा छोटासा प्रकाश अमूल्य आहे. तो खूप म्हणजे खूप अमूल्य आणि त्याच्याद्वारे अंधार दूर होतो. अंधार दूर होतो म्हणजेच रेकी साधक रुग्णाच्या जीवनातील अंधार दूर करण्यासाठी प्रयत्न करतात आणि त्याद्वारे त्यांच्यावर योग्य उपचार होऊन रुग्ण शारीरिक, मानसिक, भावनिक दृष्ट्या सक्षम आणि सुदृढ होतात. रेकी साधना ही फक्त उपचार नाही तर जीवन बदलवणारी आध्यात्मिक साधना आहे. आपण रेकी साधक म्हणून प्रत्येक दिवशी ध्यान साधना करतो. आपल्याला प्राप्त झालेली ऊर्जा रेकी साधक ज्या व्यक्तींना त्याची आवश्यकता आहे त्या व्यक्तींना म्हणजे रुग्णांना पोहोचवितात आणि देण्याचा पुरेपूर प्रयत्न करतात. स्वतःला ऊर्जा घ्या, जगाला ऊर्जा द्या आणि संपूर्ण सृष्टीला ऊर्जामय करूया. सर्व साक्षी वैश्विक शक्ती सर्वांना अनुग्रह शक्ती, तिरोधान शक्ती, इच्छाशक्ती, क्रियाशक्ती, ज्ञानशक्तीद्वारे सक्षम सुदृढ करत आहे आणि सर्वांचे कल्याण करत आहे. कसा वाटला हा माझा व्हिडिओ नक्की कमेंट करा. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया रेकीच्या पुढील भागात. तोपर्यंत जय सद्गुरू.